दैनिक नक्षत्र आणि राशी भविष्य सांगणाऱ्या एकमेव YouTube चॅनल म्हणजेच श्रीशास्त्र या चॅनलमध्ये मी तुमचा ज्योतिष मित्र आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आज दिनांक 2 ऑगस्ट 2026. आज चंद्र दुपारी 3 वाजून 27 मिनिटांनी कुंभ राशीमधून मीन राशीमध्ये प्रवेश करतो आहे आणि चंद्राचे नक्षत्र आहे पूर्वा भाद्रपदा. तर चंद्राचे हे भ्रमण आपल्या 27 नक्षत्रांना आणि 12 राशींना काय फलादेश घेऊन आलं हे जाणण्यासाठी आपण चालू करूया आज नक्षत्र तसेच राशी भविष्य. सुरुवात करूया मेष राशीपासून. दुपारपर्यंत चंद्र आपल्या लाभाच्या घरामध्ये आहे. सकाळपासून तुम्ही एकदम नेटवर्क वाढवणे, मित्रांसोबत गप्पा आणि प्रॉफिटचे कॅल्क्युलेशन यामध्ये बिझी असाल. पण 3:30 नंतर चंद्र 12व्या घरात जाईल आणि तुमचा मूड अचानक आता बस झालं, मला झोपायचंय असा होईल. संध्याकाळी ऑनलाईन शॉपिंगचा खर्च वाढू शकतो. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा. अश्विनी नक्षत्र, आज प्रवासात किंवा महत्त्वाच्या कामात घाई करू नका. आज काळजी घ्या. आज विघ्न येऊ शकते, त्यामुळे आज धोका आहे. विचारपूर्वक निर्णय घ्या. भरणी नक्षत्र, आज तुमची अडकलेली सर्व कामे आणि डील्स 100% यशस्वी होईल. कृतिका नक्षत्र, आज कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी इगो किंवा क्लॅश विनाकारण वाद होऊ शकतो, त्यामुळे आज काळजी घ्या. मेष राशीसाठी उपाय आहे. आज घराच्या बाहेर पडताना 3-4 कच्चे तांदूळ कुंकुवामध्ये मिसळून एका कागदात गुंडाळून खिशात ठेवा. खर्चावर नियंत्रण राहील आणि यश मिळेल. वृषभ राशीला दुपारपर्यंत 10व्या भावातील चंद्रामुळे ऑफिसमध्ये खूप काम करावे लागेल. बॉसच्या नजरेमध्ये राहण्यासाठी तुमची धावपळ उडेल. पण 3:30 नंतर चंद्र लाभाच्या घरात जातात तुमच्या चेहऱ्यावरती मोठी स्माईल येईल. संध्याकाळी मित्रांसोबत पार्टी किंवा अचानक कुठून तरी फायदा होण्याची दाट शक्यता आहे. आज संध्याकाळची वेळ उत्तम आहे. कृतिका नक्षत्र, सकाळचे बॉसचे मतभेद दुपारनंतर तुमच्या लाभात बदलू शकतात. रोहिणी नक्षत्र, आज तुमचे नोकरीतील स्थान आणि फायदा दोन्ही एकदम सुरक्षित राहील. मृग नक्षत्र, आज अचानक येणारा नाहक खर्च आणि तांत्रिक अडथळा तुम्हाला सतवू शकतो, त्यामुळे विनाकारण खर्च करू नका. आज थोडी काळजी घ्या. वृषभ राशीसाठी उपाय आहे. आज पांढऱ्या चंदनाचा एक छोटा तुकडा तुमच्या पर्स किंवा पाकिटमध्ये नक्की ठेवा. बॉस आणि नशीब दोन्ही आपल्यावर प्रसन्न राहील. मिथुन राशीसाठी दुपारपर्यंत चंद्र 9व्या भावामध्ये आहे. सकाळची वेळ एकदम रिलॅक्स वाटेल. सोशल मीडियावरती ज्ञान वाटणे आणि नशिबावरती विसंबून राहाल. पण मित्रांनो, 3:30 नंतर चंद्र 10व्या भावात जाईल, तेव्हा तुम्हाला अचानक तुमच्या अपूर्ण कामांची आठवण होईल आणि संध्याकाळी लॅपटॉप उघडून बसण्याची वेळ येईल आणि कामावरती लक्ष द्यावे लागेल. मृग नक्षत्र, सकाळची धावपळ दुपारनंतर अचानक रिलॅक्स मोडमध्ये जाऊ शकते. आद्रा नक्षत्र, आज अनपेक्षित मार्गाने फायदा होईल आणि तुमच्या कामाचे खूप कौतुक होईल. आजचा दिवस उत्तम जाईल. पुनर्वसू नक्षत्र, आज शारीरिक थकवा जाणू शकतो. एकाच गोष्टीवरती जास्त विचार करू नका. ओव्हर थिंकिंग त्रासदायक आहे, त्यामुळे आज शांत राहा आणि काळजी घ्या. मिथुन राशीसाठी उपाय आहे. आज एका छोट्या हिरव्या रंगाच्या कागदावरती लाल पिनाने ओम लिहून तो कागद खिशात ठेवा. दुपारनंतरच्या कामात अडथळा येणार नाही आणि दिवस उत्तम जाईल. कर्क राशीला दुपारपर्यंत 8व्या भावातील चंद्रामुळे खूप टेन्शन आणि दडपण जाणवेल. हे काम कसं होईल असे विचार डोक्यात येऊ शकतात. पण 3:30 नंतर चंद्र जेव्हा 9व्या भावामध्ये प्रवेश करेल तसे तुमच्या डोक्यावरचे ओझे एकदम हलके होईल. संध्याकाळी तुम्हाला खूप पॉझिटिव्ह वाटेल आणि नशिबाची भक्कम साथ मिळेल आणि दिवस उत्तम जाईल. पुनर्वसू नक्षत्र, सकाळचे टेन्शन दुपारपर्यंत अचानक फायद्यामध्ये किंवा उत्साहामध्ये बदलू शकते. पुष्य नक्षत्र, आज तुम्हाला संकटात साक्षात ईश्वराची आणि नशिबाची भक्कम साथ मिळते आहे. अश्लेषा नक्षत्र, आज मित्रांच्या योग्य सल्ल्यामुळे 8वा चंद्राचा त्रास कमी होईल आणि दिवस एकदम सुंदर जाईल. कर्क राशीसाठी उपाय आहे. आज घरातून निघण्यापूर्वी 1 ग्लास पाण्यामध्ये चांदीचे नाणे बुडवून ठेवा आणि 5 मिनिटांनंतर ते पाणी प्या. चंद्राची शीतलता मिळेल आणि दिवस आपल्याला सुरेख जाईल. सिंह राशीला दुपारपर्यंत चंद्र 7व्या भावातून फळे देणार आहे. आज सकाळचा वेळ जोडीदारासोबत मजेत जाईल. बिझनेस पार्टनर सोबत डील चांगली होईल. पण दुपारनंतर चंद्र 8व्या घरात जाताच अचानक नेटवर्क इश्यू होईल. जोडीदाराशी विनाकारण वाद होऊ शकतात किंवा अचानक एखादा खर्च समोर येऊ शकतो. संध्याकाळी डोकं शांत ठेवा, कारण सायंकाळची वेळ उत्तम नाही. थोडी काळजी घ्या. मघा नक्षत्र, दुपारपर्यंत भागीदारीत किंवा गाडी चालवताना अतिशय सावध राहावे लागणार आहे, कारण आज धोका आहे. आज कोणतेही महत्वाचे काम टाळलेले उत्तम राहील. पूर्वा फाल्गुनी नक्षत्र, सकाळच्या वेळेत महत्वाची कामे आणि करारांवरती सह्या करून घ्या. आज सकाळची वेळ अत्यंत उत्तम आहे. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र, आज स्पर्धकांशी आणि जोडीदाराशी क्षुल्लक कारणावरनं इगो होऊ शकतो, त्यामुळे वाद करू नका. आज आपल्या जोडीदाराला समजून घ्या. सिंह राशीसाठी उपाय आहे. आज तुमच्या पाकिटामध्ये तांब्याचा एक छोटासा चौरस तुकडा किंवा तांब्याची तार नक्की ठेवा. 8व्या चंद्राचा त्रास आणि राग दोन्ही शांत राहतील. कन्या राशीसाठी चंद्र दुपारपर्यंत 6व्या भावात आहे. सकाळी तुम्ही एकदम फायटर मोडमध्ये असाल. पेंडिंग कामे, बिले भरणे वेगाने उरकाल. 3:30 नंतर चंद्र 7व्या भावात गेल्यानंतर
तुमचा मूड एकदम रोमॅन्टिक होईल आणि संध्याकाळी जोडीदारासोबत बाहेर जेवायला जाण्याचा किंवा शांत वेळ घालवण्याचा प्लॅन बनू शकतो. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र सकाळचे कामातील अडथळे संध्याकाळी यशामध्ये बदलू शकतात. हस्त नक्षत्र आज तुमचे आरोग्य आणि भागीदारी दोन्ही पूर्णपणे सुरक्षित राहील. चित्रा नक्षत्र आज अचानक येणारा एखादा खर्च किंवा कामाच्या ठिकाणी येणारी तांत्रिक अडथळा तुम्हाला सतवू शकतो, त्यामुळे आज काळजीपूर्वक काळजी घ्या. कन्या राशीसाठी उपाय आहे, आज सकाळी कामाला सुरुवात करण्यापूर्वी घरातील कोणत्याही कुंडीमध्ये थोडेसे पाणी नक्की घाला. बुध आणि गुरु दोन्ही प्रसन्न राहील आणि दिवस सुरेख जाईल. तूर राशीला चंद्र दुपारपर्यंत 5व्या घरातून फळे देणार आहे. सकाळी तुम्ही एकदम क्रिएटिव्ह असाल, शेअर मार्केटमध्ये डोकं चालवाल आणि मुलांसोबत मजेत वेळ जाईल. पण संध्याकाळनंतर चंद्र 6व्या घरात जातात. अचानक तुम्हाला कामाचा लोड येऊ शकतो आणि एखादी किरकोळ डोकेदुखी सुद्धा जाणवू शकते. संध्याकाळी आरोग्याची काळजी घ्या. थोडं शांतपणे जेवण करून आराम करा. चित्रा नक्षत्र सकाळचा उत्साह दुपारपर्यंत अचानक एखाद्या कटकटीमध्ये बदलू शकतो, त्यामुळे आज कोणत्याही प्रकारचा वाद होणार नाही याची काळजी घ्या. स्वाती नक्षत्र आज तुमच्या हुशारीमुळे अनपेक्षित फायदा किंवा धनलाभ होण्याची शक्यता आहे. विशाखा नक्षत्र आज एकाच गोष्टीवरती जास्त ओव्हर थिंकिंग करून मेंदूला थकवा देऊ नका. आज थोडं शांत राहा आणि काळजी घ्या. तूर राशीसाठी उपाय आहे, आज 2-3 अख्खे गव्हाचे दाणे एका पांढऱ्या कागदामध्ये गुंडाळून खिशात ठेवा. तब्येत आणि बुद्धी दोन्ही उत्तम राहतील. वृश्चिक राशीसाठी दुपारपर्यंत चंद्र 4थ्या भावामध्ये आहे. सकाळचा वेळ घरात साफसफाई करणे आणि आईसोबत गप्पा मारण्यामध्ये जाऊ शकतो. आज 3:30 नंतर चंद्र जेव्हा 5व्या घरात प्रवेश करेल तेव्हा तुमच्यातील कलाकार अचानक जागा होईल. संध्याकाळी छान गाणे ऐकणे, सिनेमा बघणे आणि मित्रांना फनी मेसेजेस करण्यामध्ये तुम्हाला खूप आनंद वाटू शकतो. आजची संध्याकाळची वेळ उत्तम आहे. विशाखा नक्षत्र सकाळच्या घरगुती कामाचा थकवा संध्याकाळी अनपेक्षित आनंदामध्ये बदलू शकतो. अनुराधा नक्षत्र आज तुम्हाला घरगुती आणि आर्थिक निर्णयामध्ये नशिबाची व्हीआयपी साथ मिळते. आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे. ज्येष्ठ नक्षत्र आज घर बसल्या मित्रांची किंवा जवळपासच्या व्यक्तींची सुंदर मदत होईल, त्यामुळे आजचा दिवस सुरेख जाईल. वृश्चिक राशीसाठी उपाय आहे, आज अंघोळ करण्यापूर्वी कपाळावरती किंवा गळ्यावरती अगदी थोडेसे मधाचे बोट लावा. मन आनंदी राहील आणि आकर्षण वाढेल. धनु राशीच्या लोकांनो, आज दुपारपर्यंत चंद्र पराक्रमाच्या घरात आहे. तुमचा स्पीड आज एकदम बुलेट ट्रेन सारखा असेल. कॉल्स मीटिंग्स धडाधड उरकाल, पण दुपारनंतर चंद्र 4थ्या घरात येताच तुमची बॅटरी डाऊन होईल. आता लवकर घरी जाऊया आणि सोफ्यावर पडून राहूया अशी तुमची अवस्था होईल. संध्याकाळी फक्त आराम हवा अशी मनस्थिती होऊ शकते, त्यामुळे आज सायंकाळी आराम करा. मूळ नक्षत्र सकाळच्या सत्रात प्रवासात किंवा नवीन धाडसी काम करताना अत्यंत सावध राहा. आज धोका आहे. आज कोणताही महत्वाचा निर्णय नको. आज कोणावर विश्वास ठेवू नका. आज काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. पूर्वाषाढा नक्षत्र तुमची सर्व ईमेल्स, कम्युनिकेशन आणि महत्वाच्या डील आज 100% यशस्वी होत आहे. आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे. उत्तराषाढा नक्षत्र आज भावंडांशी किंवा शेजारच्यांशी क्षुल्लक कारणावरनं वाद होऊ शकतो. आज वाणीवर नियंत्रण ठेवा. धनु राशीसाठी उपाय आहे, आज एक छोटे पिवळे हळकुंड पिवळ्या कपड्यात बांधून जवळ ठेवा. गुरुग्रहाचा भक्कम सपोर्ट मिळेल. मकर राशीसाठी दुपारपर्यंत चंद्र आज पैशाच्या घरात आहे. सकाळी तुम्ही पैशाचा हिशोब एकदम स्ट्रिक्ट ठेवाल आणि घरात शिस्तीचे डोस पाजाल. पण 3:30 नंतर चंद्र 3ऱ्या घरात जाईल, तेव्हा तुमचा बॉस मोड बंद होऊन नेटवर्किंग मोड सुरू होईल. तुम्ही अचानक जुन्या मित्रांना कॉल्स कराल आणि सोशल मीडियावरनं खूप ऍक्टिव्ह राहाल. उत्तराषाढा नक्षत्र सकाळचे आर्थिक वाद दुपारपर्यंत पूर्णपणे मिटतील आणि तुमची डील फिक्स होईल. श्रवण नक्षत्र आज तुमचा बँक बॅलन्स आणि प्रवास एकदम सुरक्षित राहील. धनिष्ठा नक्षत्र आज दुपारनंतर अचानक एखादा तांत्रिक अडथळा जाणू शकतो. मोबाईलचा प्रॉब्लेम सतवू शकतो. आज कोणतेही काम करताना विचारपूर्वक करा. थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. मकर राशीसाठी उपाय आहे, आज घरातून बाहेर पडताना गळ्यावरती किंवा कपाळावरती थोडेसे भस्म नक्की लावा. धाडस आणि संवाद यामध्ये यश मिळेल. कुंभ राशीला दुपारपर्यंत चंद्र तुमच्या राशीमध्ये आहे. सकाळपासून तुम्ही एकदम स्वतःच्या धुंदीत फुल एनर्जीमध्ये असाल. मी करेन ते बरोबर असा ॲटिट्यूड असू शकतो. पण 3:30 नंतर चंद्र पैशाच्या घरात प्रवेश करेल, तेव्हा तुम्हाला अचानक बँक बॅलन्सची आणि फॅमिलीच्या जबाबदाऱ्यांची आठवण येईल. संध्याकाळी जेवताना कुटुंबासोबत वेळ चांगला जाईल. धनिष्ठा नक्षत्र सकाळचा शारीरिक थकवा दुपारनंतर अचानक कटकटीमध्ये बदलू शकतो, त्यामुळे आज थोडं सावध राहा आणि काळजी घ्या. शतधारका नक्षत्र आज तुम्हाला स्वतःच्या बुद्धीने अनपेक्षित आर्थिक फायदा आणि मोठे यश मिळू शकते. पूर्वा भाद्रपदा नक्षत्र आज एका गोष्टीचा जास्त विचार करून डोकं दुखून घेऊ नका. आज थोडं रिलॅक्स राहा, काळजी घ्या. कुंभ राशीसाठी उपाय आहे, आज एक गुळगुळीत आणि चमचमीत म्हणजे नवीन नाणे निळ्या रंगाच्या कपड्यात गुंडाळून खिशामध्ये ठेवावे. पैसा आणि मन दोन्ही स्थिर राहतील.
मीन राशीला दुपारपर्यंत 12वा भाव ऍक्टिव्ह असेल. सकाळची वेळ एकदम आळसात, जांभळ्या देण्यामध्ये आणि खर्चाच्या चिंतेमध्ये जाऊ शकते. पण मित्रांनो, दुपारनंतर चंद्र थेट तुमच्या राशीमध्ये प्रवेश करतो आहे. जसा चंद्र तुमच्या राशीत येईल, तशी तुमच्या अंगात एकदम सुपर एनर्जी संचारेल. संध्याकाळी तुम्ही एकदम फ्रेश व्हाल, कॉन्फिडंट आणि जगाला जिंकायला तयार असाल. पूर्व भाद्रपदा नक्षत्र सकाळचा आळस आणि खर्चाचे टेन्शन 3:30 नंतर एकदम फ्रेश एनर्जीमध्ये बदलू शकते. उत्तरा भाद्रपदा नक्षत्र आज तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये साक्षात ईश्वराची आणि नशिबाची भक्कम साथ मिळेल. रेवती नक्षत्र आज मित्रांच्या योग्य सल्ल्यामुळे सकाळचा 12व्या चंद्राचा त्रास निघून जाईल आणि दिवस सुरेख जाईल. मीन राशीसाठी उपाय आहे, आज सकाळी नाश्ता करताना किंवा चहा दुधात चिमूटभर केशर किंवा हळद नक्की टाका. मीन राशीच्या चंद्राला गुरुचे उत्तम बळ मिळेल आणि दिवस एकदम सुरेख जाईल. तर मित्रांनो, हा होता 2 ऑगस्टचा लॉजिक ते मॅजिक असा ग्रहांचा आणि नक्षत्रांचा अचूक लेखाजोखा. दुपारी 3:30 नंतर तुमचा मूड कसा बदलला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या श्रीशास्त्र परिवारामध्ये सामील होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण उद्या पुन्हा भेटू उद्याच्या दैनिक नक्षत्र आणि राशी भविष्यामध्ये. आज मी तुमची रजा घेतो. राधे कृष्ण.